नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, आर्या किचन रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण वल्ला वाटाणा याची भाजी कशी करणार आहोत ते पाहणार आहोत। हा वाटाणा आपण सोलून घेतलेला आहे। आपण नेहमी सुका वाटाणा असतो तो भिजवून त्याची भाजी तर नेहमीच करतो, पण वल्ल्या वाटाण्याची भाजी आज जरा वेगळ्या पद्धतीने आपण बघणार आहोत। मग आपण त्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते। आपण अर्धा किलो वाटाणा घेतला आहे, थोडंसं चवीनुसार मीठ घेतले, थोडीशी कोथिंबीर घेतली, 3 टोमॅटो घेतले, 3 कांदे घेतले, आलं लसूणची पेस्ट घेतली, थोडीशी हळद घेतली, थोडासा गरम मसाला, लाल तिखट आणि मटर पनीर मसाला घेतला, थोडीशी कढीपत्ता घेतला आहे। आपण काय करणार आहोत, सर्वप्रथम नाही का टोमॅटोची प्युरी करून घेणार आहे आणि कांद्याची प्युरी करून घेणार आहे। आपण आता टोमॅटोच्या कांद्याची प्युरी करून घेतलेली। चला मग आता आपण भाजीला सुरुवात करू। सर्वप्रथम आपण हे वाटाणा धुवून घेणार आहोत। वल्ला वाटाणा स्वच्छ पाण्याने वल्ला वाटाणा धुवून घ्यायचा। चला मग आपण भाजीला फोडणी टाकू। सर्वप्रथम गॅस चालू करून घेऊ। वरचं भांडे गरम झालेले, त्याच्यामध्ये आपण 2 चम्मच तेल घेतलेलं आहे। 2 वाटी तेल टाकायचं। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। ह्या भाजीसाठी गरम पाणी लागणार आहे, शक्यतो मी गरम पाणीच वापरते। गरम करायला पाणी घेऊ। एक तांब्यावर पाणी घेतलेलं आहे, ते गरम करू। कांद्याची वाटलेली प्युरी टाकून घेऊ। कांदा हा चांगला लाल करून घेऊ। कांदा हा लालच करायचा, त्याच्यामुळे भाजीला चव चांगली येते। हे बघा आपला कांदा ब्राऊन कलरचा झालेला आहे, त्यामध्ये लगेच टोमॅटोची प्युरी टाकून द्यायची। गॅस हा बारीकच ठेवायचा, जेणेकरून आपले मसाले सगळे भाजले जातील आणि आपल्या भाजीला कलर छान येईल। तेव्हा कसं तेल सुटले। लगेच आलं लसूणची पेस्ट टाकणार। पद्धतीने भाजी केली ना खायलाही खूप छान लागते। कढीपत्ता टाकणार आहोत। छानसं भाजून घ्यायचं सगळं। आपण आता काही मसाले टाकणार आहोत। त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहे, थोडासा गरम मसाला आणि थोडंसं लाल तिखट। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। आणि मटर पनीर मसाला घेतलेला तो टाकणार आहे। सगळं मिक्स करून घ्यायचं। गॅस थोडा वाढवायचा आहे। भाजीमध्ये शिजताना थोडीशी कोथिंबीर टाकायची। मसाल्यामध्ये शिजताना थोडीशी कोथिंबीर टाकायची। चवीनुसार मीठ टाकायचं।
पाहिजे. मसाले चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे. मसाले आपले चांगले भाजलेले आहेत ते बघा. त्यानंतर वाटाणा टाकून घेणार आहोत, वल्ला वाटाणा. आपण इथं पाणी गरम करायला ठेवले. एक तांब्यावर पाणी गरम करायला ठेवले. आपलं पाणी चांगलं उकळलेलं आहे. उकळलेलं पाणी याच्यामध्ये मिक्स करून घेऊ. पूर्ण हलवून घ्यायचं आणि आपल्याला कुकर 2 शिट्टीमध्ये शिजवून घ्यायचं. आपण कुकरचं झाकण लावून गॅस थोडं बारीक ठेवून आपण 2 शिट्टीमध्ये भाजी शिजवून घेणार आहोत. चला आपल्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपण आता गॅस बंद करून घेऊ. कुकर खाली काढून घेऊ. वाफ जाऊ देऊ शिट्टीची. हे बघा आपल्या भाजीचा रंग कसा आलेला आहे. हे बघा आपली वल्ल्या वाटाण्याची भाजी, रस्सा भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. चला मग भेटू आपण अशाच नवीन वेगवेगळ्या रेसिपीमध्ये.